नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. लाखो भाविकांनी घेतलं स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन. राज्यातील लाखो भाविकांचं कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ मंदिरातील भुयारात असलेल्या स्वयंभू शिवलिंगाचं महाशिवरात्रीच्या रात्री लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. हे भुयार वर्षातून एकदाच भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येते. येथील श्री सिद्धनाथ मंदिरातील भुयारात एक स्वयंभू शिवलिंग आहे. ते वर्षभर बंद अवस्थेत असते. वर्षातून फक्त एक वेळ, तेही महाशिवरात्रीच्या रात्री रात्रभर तमाम भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात येतं. या परंपरागत चालत आलेल्या पद्धती रिवाजानुसार सालाबादप्रमाणे श्रींची दैनंदिन रात्रीची आरती संपल्यानंतर रात्री 10 वाजता हे भुयार उघडण्यात आलं. प्रथम भुयारातील साफसफाईचं काम करून परंपरागत प्रथेनुसार स्वयंभू शिवलिंगाला पंचामृत व गरम उदकानं अभ्यंग स्नान घालण्यात आले. नंतर विधीपूर्वक पंचामृतानं जलाभिषेक करण्यात आला. नंतर सालकर यांच्या हस्ते शिवलिंगास दहीभात पूजा बांधण्यात आली व आरती झाल्यानंतर दहीभात पूजा उतरवण्यात आली. पुन्हा गरम उदकानं स्वयंभू शिवलिंगास स्नान घालण्यात आले. त्यानंतर बेल, फुले, आंब्याचा मोहर, चंदन, हळदी कुंकू, गुलाल, बुक्का, भस्म, अक्षता, श्रीफळ आदी पूजा साहित्य वाहून संकल्प सोडण्यात आला. हा सर्व धार्मिक विधी सालकरी व सालकर्णी यांच्या हस्ते परंपरागत प्रथेनुसार करण्यात आला. हा धार्मिक विधी पिंटू काका पाठक व प्रज्योत पाठक या पुरोहितांमार्फत उरकल्यानंतर स्वयंभू शिवलिंग भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. रात्री 10 वाजता भाविकांच्या रांगेतून दर्शनास प्रारंभ झाला. रात्री 10 पासून पहाटे 6:30 वाजेपर्यंत दर्शन रांगेतून सुमारे 1.5 लाख भाविकांनी या स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ घेतला. प्रतिनिधी सचिन मंगरुळे. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.